नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसांनी व्लॉग करते आणि थेट ते पण लग्नाचा व्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे. आपण आलो पनवेलला आणि मला अजिबात व्लॉग करायला मिळाला नाही कारण इतक्या घाईघाईमध्ये सगळं पॅकिंग वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. सो आता मी आहोत रिसॉर्टमध्ये, पनवेलच्या एका रिसॉर्टमध्ये आणि तिथेच 2 दिवस आपल्याला स्टे करायचं आहे. आज आहे हळद, म्हणजे आता कोणाचं काय तुम्हाला सगळं सांगते. तर मग दीदीचं दीर आहेत, तर मग त्यांचं लग्न आहे प्रयाग, त्याचं नाव आहे. तर मग प्रयागचं लग्न आहे उद्या आणि आज आहे हळद वगैरे सगळ्या गोष्टी आपण मस्त एन्जॉय करणार आहोत आणि मी खूप एक्सायटेड आहे. मस्त स्टे वगैरे सगळ्या गोष्टी. 2च मिनिटं. सो आत्ताच आम्ही जस्ट आलो, बरोबर 2:30 वाजले आणि आता जेवायला चाललोय. जेवून मग पुन्हा तुम्हाला भेटते. दुपारचं जेवण आम्ही एकसाथ मिळून केलं आणि जेवण खूप टेस्टी होतं. त्यानंतर रूममध्ये आल्यानंतर पटापट तयारीला लागायचं होतं. टायमाला हा कुर्ता मिळाला म्हणून बरं झालं, तर वाट लागली असती. आणि जो आपण घेतलेला बघ तो दीदी सोबतचा, तो पूर्ण टाईटच होता. दादरला घेतला तो आणि माझं वजन वाढलंय. फुल टाईटच होता हाताला आणि ह्या साईडला पूर्ण, आणि सिलाई काढायला पण जागा नव्हती. म्हटलं आता मला घ्या, आणि मी अन टाइमला तो घालून बघितला तेव्हा कळलं. नसता घालून मला तसंच पेटी पॅक मी करून बॅगेत पण टाकलेला. मी काढलं, म्हटलं एकदा बघूया. नशीब तुझं की मिळाला म्हणून मिळाला तरी तेच फायदी पण कॅन्सल सगळं. आणि मी पहिलं तर टाईट झालं, म्हटलं की अभि तो लेना पडेगा. लास्ट मोमेंट मी काल जाऊन बघितला आणि मला एकदम मनासारखा मला कुर्ता मिळाला ना, एकदम भारी वाटलं. कुर्ती बोलतात ना, कुर्ती. मला वाटलंच नव्हतं. आम्ही ज्या दुकानात जातो ना नेहमी तिकडे कॉर्नरला, हा सही आहे ना एकदम. हाताला वगैरे पण 1 नंबर आहे. म्हटलं की जरा असं आईस्पेस असेल तर बरं पडतं ना. त्याच्या खाली जीन्स टाईट वर. दुसरी जीन्स आणली ना नवीन. दुसरी नवीन नाही घेतली आहे, अगोदरची जुनी कोपऱ्यात ठेवलेली ती आता उपयोगाला आली. कॅमेरा चालूच आहे, कॅमेरा चालूच होता एवढा वेळ. छान जेवण वगैरे करून झालंय. संध्याकाळचे 4 वाजता हळद आहे, तर आपल्याला रेडी व्हायचं त्यासाठी. तर हा आपला आउटफिट चेंज करून आपण मस्त हळदीचे कपडे वेअर करूया. चला, ट्रान्झिशन व्हिडिओ. सो आय एम रेडी. इकडे नॉर्मल एकदम सिंपल मेकअप केलेला आहे बघ. सिंपल मेकअप आणि हे कुर्ती. ही कुर्ती ऐन वेळेला मिळाली ना म्हणून खूप बरं झालं. म्हणजे ना बघा एकदम सिंपल आहे. हाताला पण खूप स्लीव्सला छान आहे असं. एक वॉच आणि हे आम्ही दादरला घेतलं होतं एक, ते घातलं आहे हातामध्ये, ब्रेसलेट टाईप. त्याला काय बोलतात माहीत नाही, पण हळदीला असे घालतात. सो हे घातलंय आणि दॅट्स इट. गळ्यामध्ये होतं ते वेअर केलं, हे आधीपासूनच होतं. ते ह्याच्यावर एकदम नाजूक छान वाटतंय. म्हणजे ओव्हर काय करायची गरजच नाही. आता हळदीला असं पण चेहऱ्याचा मेकअप पूर्ण जाणार आहे कम्प्लीट, बट तरीसुद्धा मी जेवढं जमतं तेवढं रेडी झालेली आहे. सो दिस इज माय लुक. कसं वाटतंय भाईसाहेब? या कुर्तीमुळे मी ऑब्सेस्ड आहे, एकदम ऑब्सेस्ड. खूप जास्त, खूप छान आहे एकदम. मटेरियल बघा ना किती कलर छान वाटतंय ना, एकदम प्रीटी. बाहेरच्या प्रकाशात गेल्यावर एक्झॅक्ट कळेल, कारण इकडे सगळ्या येल्लो लाईट्स आहेत ना, तर त्याच्यामुळे येल्लो लाईट्स आहेत, तर त्याच्यामुळे असं वाटतंय. पण बाहेर गेल्यावर लेट्स सी. आणि आता एक ऑलमोस्ट तयारीला सुरुवात झालेली आहे. आता बरोबर वाजले आहेत 4:30ला 5 कमी. 4:30 वाजता आपल्याला तयार राहायला सांगितलं होतं. मग अशी 4चा टायमिंग होता, पण थोडासा लेट होऊन 4:30चा. आणि बाकी सगळी तिकडे हळदीची तयारी सुरूच आहे. सो लेट्स गो. सो माझा हा कम्प्लीट लुक असा वाटतोय आणि मागे हा रब्बर इतका छान वाटतो ना, म्हणजे केसांना. हा फक्त 10 रुपयाचा घेतला. खरंच खूप छान वाटतं मम्मीला सुद्धा. आणि माझं असं पूर्ण ऑइली मेकअप वाटत असेल तर मी थोडंसं ब्लश म्हणून, म्हणजे पिंकिश वाटण्यासाठी हेच यूज केलं. काय बोलतात ते, लिप ग्लॉस. हां, लिप ग्लॉसच यूज केलं थोडं. मग त्याच्यामुळे ऑइली वाटते. सनस्क्रीन लावली आहे आणि त्याच्यानंतर नॉर्मल कोणती CC क्रीम लावली आहे बघ. दॅट्स इट. कम्प्लीट फेस माझा. सो ये यार किती शाईन मारते यार असं एकदम लाईटमध्ये. आता माहित नाही बाहेर तेवढी शाईन मारेल की नाही, पण इथे तरी खूप छान शाईन मारते. सो ओव्हरऑल तुम्हाला माझा हळदीचा लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. प्रयागची हळद थोड्याच वेळा स्टार्ट होणार आहे आणि इकडे राजवाडा टाईप असा सेटअप केला आहे या रिसॉर्टमध्येच. तर त्या संपूर्ण आवारात प्रयागची हळद पार पाडणार आहेत. तर मस्त एन्जॉय करणार आहोत सगळेजण. सगळ्यांच्या बसण्याची वगैरे सगळी सुविधा केलेली आहे. इकडे सगळ्या लेडीज लोक हळद बनवत आहेत. तर चला आता तयारीला सुरुवात करूया. हळद किंवा लग्न म्हटल्यावर सुरुवातीच्या काही विधी वगैरे असतात, तर त्याच विधी इकडे पार पाडल्यानंतर मग बाकी सगळेजण हळद लावायला सुरुवात करणार आहे. यार मी अजून बाकी आहे, माझी बारी आहे. मी पळते. मग दीदी मला लावत होती, मी पळाले तिकडून.
फायनली हळदीला सुरुवात झालेली आहे आणि हळद एकमेकांना लावली जाते ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण मी तिथून पळ काढत होती कारण मला प्रयागला पहिले हळद लावायची होती, त्याच्यानंतरच मला रंगवायचं होतं. बट या लोकांनी चांगला प्लॅन करून मला फायनली रंगूनच टाकलं. रात्रीचं मस्त पोट भरून जेवण केल्यानंतर आम्ही इकडे थोडासा वॉक केला, थोडंसं फोटोशूट केलं. आता इथे रेसॉर्ट म्हटल्यावर बग्गी राईडची सुद्धा सोय आहे, तर आपण थोडी सोडणार आहे. तू तर उतरलेली ना. इथले 2 दिवस संपूर्ण फॅमिली आम्ही एकत्र होतो, त्याच्यामुळे सगळ्यांना खूप जास्त मजा आली आणि असे क्षण सारखे नाही आहेत, पुन्हा पुन्हा नाही आहेत. नेक्स्ट डे मॉर्निंग इकडे मेकअपची तयारी करतोय. सकाळी 6:30 वाजता उठलो आहे भाईसाहेब मेकअप करण्यासाठी आणि हा आहे माझा संपूर्ण लुक. पण मला काही साडी जास्त आवडली नाही, त्याच्यामुळे मी लुक चेंज केला आणि ही साडी वेअर केली. ही थँक गॉड मम्मीने आणली होती म्हणून. आणि फायनली लग्नाला सुरुवात झालेली आहे. प्रयाग आणि किम्याताईला कॉंग्रॅच्युलेशन्स, हॅपी मॅरिड लाईफ. 2 दिवस स्टे केला, पण मी जास्त काही शूट केलं नाही आणि जास्त काही तुम्हाला दाखवू शकली नाही कारण मी स्वतः ह्या संपूर्ण गोष्टी एन्जॉय करत होती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.